लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूरमध्ये जमियतुल कुरेश कमिटीच्या पुढाकाराने मत्स्यमुक्त मोर्चा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला। सोमवार 18 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे चौकातून निघालेल्या या मोर्चात मस्जिद कमिट्या, मुस्लिम व्यापारी संघटना, जिल्हा जमात कमिटी, अंजुमन इस्लाम कुरेशी समाज संघटना तसेच युवक मंडळांसह विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला। हजारो नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। तहसील कार्यालयासमोर झालेल्या जाहीर सभेत जिल्हाध्यक्ष हाजी उस्मानभाई शेख, मौलाना अब्दुल करीम नदवी, हाजी इरफान शेख, फिरोज पठाण, अब्दुल सत्तार कुरेशी, मुजीब पठाण यासह पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले। शासनाने पशुधन व्यापारासंदर्भात घेतलेल्या निर्णयांचा निषेध नोंदवत गोवंश व्यापार बंदीमुळे मुस्लिम समाजाचे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। या अडचणी तातडीने दूर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। मोर्चाच्या शेवटी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। संपूर्ण मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी शहर प्रतिनिधी हातिम शेख, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.